हॅलो, नमस्कार सगळ्यांना. हर हर महादेव. कसे आहात सगळे? अ, प्रत्येकालाच आपल्या आयुष्यामध्ये नेम, फेम, प्रॉपर्टी, पैसा, 10 लोकांनी आपल्याला ओळखावं, आपलं नाव व्हावं, ह्याची प्रत्येकाला ओढ असते. काहींना गव्हर्नमेंट जॉबची ओढ असेल. तर ह्या सर्व गोष्टी देणारा एकच प्लॅनेट आहे आणि तो म्हणजे सूर्य. म्हणजे 9 ग्रहांपैकी प्रत्येक एक ग्रह काही ना काहीतरी काम करतो. तर त्याच्यातला नेम, फेम, गव्हर्नमेंट जॉब देणारा जो प्लॅनेट आहे तो आहे सूर्य, सन देवता. सो जर तुम्हाला तुमच्या सूर्याला स्ट्रॉंग करायचं आहे, सूर्य या प्लॅनेटला जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी खूप बेसिक, घरगुती, रेग्युलर आयुष्यामध्ये तुम्ही उपयोगात आणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज करून तुमच्या सूर्याला, तुमच्या सन प्लॅनेटला तुम्ही खुश ठेवू शकता. आणि जेव्हा प्लॅनेट्स खुश असतील, जेव्हा आईवडील खुश असतील, तर ते काय देतात? आशीर्वाद. तर तुमचे जेव्हा प्लॅनेट्स तुम्हाला आशीर्वाद देतील, तर तेव्हा तुम्ही ग्रोथकडेच जाणार. तर काय अशा रेमेडीज आहेत ज्या सूर्याला आपण आपल्यासाठी काम करायला किंवा आपल्यावरती त्यांच्या ब्लेसिंगसाठी आपण त्यांना प्रेरित करू शकतो. तर पहिली गोष्ट आहे, सूर्य हे वडिलांच्या जागेवरचा प्लॅनेट आहे. म्हणजे लाईक फादर फिगर आहे, फादर आहे. तर तुम्ही तुमच्या वडिलांचा ब्लेसिंग्स घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्पेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. वडिलांचा रिस्पेक्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि वडिलांसारख्या वडीलधाऱ्या माणसांचा रिस्पेक्ट करणं हे सुद्धा गरजेचं आहे, जर तुम्हाला सूर्याला आनंदी आणि खुश ठेवायचं असेल तर. बेसिकली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नाव आणि फेम हवं असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. त्यांना उलटं सुलटं नाही बोलायचं, त्यांचा अनादर नाही करायचं. रोज सकाळी घरातनं बाहेर पडताना त्यांच्या पायांना स्पर्श करून घरातनं बाहेर पडायचं आणि त्यांचे आशीर्वाद अशा पद्धतीने घ्यायचे की त्यांनी आपल्या पाठीवरती थाप दिली पाहिजे आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही घरातनं बाहेर पडा आणि मग बघा तुम्ही मिराकल तुमच्या लाईफमध्ये काय होतं. ह्याचबरोबर तुम्ही सूर्याला सकाळी जल अर्पण करू शकता. पण जल कधीही अर्पण करायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही उठलात 9ला मग त्याच्यानंतर अर्पण केला, अजिबात नाही चालणार. जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्यामध्ये जल अर्पण करायचं. सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमःचा जाप करायचा. जेव्हा आपण जे जल अर्पण करतो ते पाणी खालती वेस्ट नाही गेलं पाहिजे, ते पाणी झाडाला टाकावे. कारण त्याला म्हणजे पाणी किंवा देणारा ग्रह आहे तो, त्याला वेस्ट गोष्टी आवडत नाहीत. तर ते पाणी पुढे वृक्षांना, झाडांना, प्लांट्समध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. तर खूप सोपी रेमेडी आहे ही. वडिलांचा रिस्पेक्ट करा, सूर्याला जल द्या. सकाळी जे कोवळं ऊन असतं, ज्याच्यात आपण म्हणतो की विटॅमिन डी पण मिळतं, ते 5-10 मिनटं उन्हामध्ये हिंडा, सूर्य नमस्कार करा. ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमच्या सूर्यदेवाला, सूर्य या ग्रहाला आनंदित ठेवू शकता आणि त्याच्या ब्लेसिंग्स तुम्ही घेऊ शकता. ह्या अगदी बेसिक रेमेडीज आहेत ज्या जनरली सगळे करू शकतात. पण आता ह्याच्याही पुढे तुमच्या पत्रिकेमध्ये, तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये, तुमच्या ग्रीडमध्ये तुमचा सूर्य कुठे बसलाय, ॲक्टिव्ह आहे, ओव्हर ॲक्टिव्ह आहे किंवा ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे, हे पर्सनली प्रत्येकावरती डिपेंड करतं. हे मी जे सांगितलं ह्या जनरल रेमेडीज आहेत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सूर्याबद्दल तुम्हाला कळालं असेल, सन ह्या प्लॅनेटला कसं खुश ठेवायचं हेही तुम्हाला कळालं असेल. अशीच बघूयात आपण प्लॅनेटची सिरीज. सो थँक्यू सगळ्यांना. हर हर महादेव आणि जय महाकाल.